उत्तर प्रदेश तसंच उत्तराखंडमध्ये पावसानं अक्षरशः कहर केला। हरिद्वार वाराणसीमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। या पावसामुळे दैनंदिन जनजीवन पूर्णतः प्रभावित झाले। तर नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी युद्धपातळीवर सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे। जोरदार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसी दौरा रद्द झाला। पावसामुळे तिसऱ्यांदा पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यात आला। वाराणसीमध्ये ते 3 योजनांचा शुभारंभ करणार होते। या आधी सुद्धा नरेंद्र मोदी यांचा वाराणसी दौरा प्रस्तावित असतानाच आयत्या वेळी तो कार्यक्रम रद्द करावा लागला होता। जगभरातल्या मनुष्यबळाची मागणी पूर्ण करण्यासाठी क्षमता भारतामध्ये आहे। आपण त्यासाठी तयार असणं गरजेचं आहे। नुसत्या पदव्या घेऊन उपयोग नव्हे, तर जीवनामध्ये विविध कौशल्य देखील आत्मसात करण्याची गरज नमूद करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडियामुळे आगामी काळात बेरोजगारीला लगाम बसेल असा विश्वास व्यक्त केला आहे। आसाराम बापू विरोधात लैंगिक शोषण प्रकरणी चौकशी करणाऱ्या 2 महिला पोलीस अधिकाऱ्यांना धमकीचं पत्र आलंय। धमकीपत्रासोबत काडतुसही पाठवण्यात आली आणि या पत्रावर संत आसाराम आश्रम असं नाव लिहिलंय। या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे। तर पोलीस तपासाची चक्र आता वेगानं सुरू आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्पाय ड्रोनसह भारताकडून चित्रीकरण केलं असल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय। LOC अर्थातच लाईन ऑफ कंट्रोल जवळ स्पाय ड्रोन एअर फोटोग्राफीसाठी वापरण्यात आल्याचं पाकिस्ताननं म्हटलंय। दरम्यान आर्मी आणि भारतीय हवाई दलाकडून याचं खंडन करण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काश्मीर दौऱ्याआधी पाकच्या कुरापती पुन्हा वाढल्यात। याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री राजनाथ सिंह, परदेश मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि NSA अजित डोवल यांनी चर्चा केली। भारताला सीमेवर स्थिरता हवी, पण गोळीबाराचं उत्तर गोळीबारानेच दिलं जाईल असं बैठकीनंतर सचिव S जयशंकर यांनी सांगितलं। एखादा व्यवसाय चालला नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा झालेली चूक कबूल करून व्यवसायाला नवी उभारी देण्याची कला फार कमी लोकांकडे असते। आपली चूक कबूल करण्याची हिंमत मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला आणि टाटा ग्रुपचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी दाखवली आहे। या दोघांनी आपल्या व्यवसायामध्ये केलेल्या चुकांची प्रांजळ कबुली दिली आहे। रॉयल एनफील्डच्या डिस्पॅच रायडरच्या स्पेशल एडिशन बाईकच्या ऑनलाईन विक्रीला तुफान प्रतिसाद मिळाला। अवघ्या 26 मिनिटांमध्ये रॉयल एनफील्डच्या या डिस्पॅच रायडरच्या 200 गाड्या विकल्या गेल्या। 2,17,000 रुपये किमतीची फक्त 400 गाड्या कंपनी तयार करणार आहे आणि त्यामुळे स्पेशल एडिशन आपल्याकडे असावं यासाठी साऱ्या भारतातली तरुणाई आतुरतेनं ऑनलाईन विक्रीची वाट बघत होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।